नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. गेल्या वेळेस रामानुजाचार्यांची माहिती आपण घेतली होती. आज त्यांचे विचार या विशिष्ट अद्वैतात त्यांनी मांडले आहेत, त्याची आपण ओळख करून घेऊया. त्यातल्या काही गोष्टींची चर्चा मी गेल्या वेळेस केली, पण त्याचा विचार आज आपण परत करणार आहोत. यात काही विशिष्ट स्थितीत अद्वैत आहे आणि काहीत द्वैत स्थिती आहे, असा विचार त्यांनी मांडलाय. जवळजवळ 300 वर्ष पुढे शंकराचार्यांच्या त्यांनी हे मत मांडलं. या 300 वर्षाच्या काळात अद्वैत ही संकल्पना खूप प्रचलित झालेली होती. सर्व विचारवंत ज्ञानी हे अद्वैताच्या मागे होते आणि सर्वांच्या मते हाच महत्वाचा भाग सगळीकडे प्रचलित होता. पण त्याच्या बरोबरीने काही नवीन संकल्पना पुढे येत होत्या. वैष्णव पंथ हा पुढे येत होता. भक्ती मार्ग याला महत्व प्राप्त होत होतं आणि मग त्याचाही विचार कुठेतरी या नव्या पद्धतीने केला पाहिजे याची जाणीव लोकांच्यात व्हायला लागलेली होती. रामानुजाचार्यांनी त्यांच्या वेदांत दीप या ग्रंथात त्याच्याबद्दलच्या अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत. त्याचाही आधार आपण आज घेऊया. अर्थात याच्यात वैष्णव विचार असल्यामुळे ब्रह्म या संकल्पनेबद्दल त्यांचे विचार हे वैष्णव दृष्टीने जास्ती आहे. अनेक ठिकाणी लक्ष्मी आणि वैकुंठ भक्ती या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला जाणवतो. शंकराचार्यांच्या अद्वैत मताला काही बाबतीत त्यांनी नक्कीच खूप विरोध केला. एक तर ब्रह्म हे निर्गुण, निराकार, अनिर्वचनीय असं नाही, असं मत त्यांनी मांडलं. जीव, जगत आणि ब्रह्म यांच्यात भेद आहे, त्यांच्यात अद्वैत नाही. जीव ब्रह्म ना परा हे त्यांना मान्य नव्हतं. माया आणि मायावाद त्यांना मान्य नव्हता आणि फक्त ब्रह्मज्ञानातूनच मोक्ष मिळतो ही संकल्पनाही त्यांना मान्य नव्हती. ब्रह्म दोषरहित असतं आणि आजूबाजूच्या जगतात आपल्याला जे दोष दिसतात ते ब्रह्माचा भाग असूच शकत नाहीत, त्यामुळे ते वेगळेच असावेत असंही मत त्यांनी मांडलं. त्यांनी अद्वैत मताशी काही ठिकाणी द्वैत मताची सांगड घातली आणि विशिष्ट अद्वैत हा मार्ग लोकांच्या समोर मांडला. विशिष्ट अद्वैत ही स्थिती म्हणजे जेव्हा जीव, जगत आणि ब्रह्म यांच्यातील फरक असून नसल्यासारखा होतो, ती स्थिती. काही चुका दाखवून देताना त्यांनी आपली मतं स्पष्टपणे मांडली. ब्रह्म जर दोषरहित असेल आणि माया आणि अविद्या हे त्याचेच भाग असतील तर हे सदोष भाग त्याचे होऊ शकत नाही. मग त्यांच्यात अद्वैत कसं शक्य आहे, असं मत त्यांनी मांडलं. मग अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य उपनिषदातलं सगळ्यांनाच मान्य होतं. मग मी जर ब्रह्म आहे आणि मला हे समजल्यानंतर मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असेल
तर याचा अर्थ त्याच्या हे ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी मी अपूर्ण सदोष आहे. मग माझ्यात आणि मग ब्रह्मात अद्वैत कसं शक्य आहे? पण मग आधी अद्वैत नसतं का? आणि आधी अद्वैत असेल तर मग या ब्रह्मज्ञानाची गरजच काय? मग ते नसलं तरीही मी पूर्णच आहे, संपूर्णच आहे. आणि मग जर अहम ब्रह्मास्मी हे मान्य केलं तर भक्तियोग हा निरर्थक. कारण भक्ती करायची कोणाची? मीच जर ब्रह्म आहे तर मग गीता चुकीची का? कारण भक्तियोग हा गीतेचा महत्वाचा भाग आहे. आणि मग मी भक्ती करायची कोणाची? जर मीच ब्रह्म असेल तर मी भक्ती कोणाची करू शकत नाही. आणि जर भक्ती सत्य असेल तर ती जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे ते दोन वेगळेच असले पाहिजेत. नाहीतर भक्तीला काही अर्थच उरत नाही. म्हणजे जीव आणि ब्रह्म हे एकमेकांपासून वेगळे असायलाच हवेत असं मत त्यांनी मांडलं. जर आपल्या भोवतीचे सर्व प्रकार, सर्व वस्तू हे जर ब्रह्माचेच भाग असतील तर याचा अर्थ ब्रह्म हे साकार आहे, सगुण आहे. मग ते निर्गुण निराकार कसं असेल ही शंका त्यांनी उपस्थित केली. आणि मग फक्त ब्रह्मज्ञानातून आणि ब्रह्मजिज्ञासेतूनच सर्व प्राप्त होत असेल तर ते योग्य आहे का? असाही प्रश्न त्यांनी मांडला. फक्त ब्रह्मजिज्ञासा असून उपयोग नाही. आपल्या कृतीतून, आपल्या वागणुकीतून हे एकात्म आपल्यातनं पुढे आलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. कर्म, ज्ञान आणि प्रपत्ती म्हणजे निस्सीम भक्ती याशिवाय मोक्ष नाही हे मत त्यांनी मांडलं. शंकराचार्यांचा फक्त ब्रह्मज्ञानाने मिळणारा मोक्ष त्यांना मान्य नव्हता. अद्वैतात मोक्ष म्हणजे ब्रह्मज्ञान. यांच्या मते आधी ज्ञान, त्याला जोडून सत्कर्म आणि मग त्याला जोडून अचल भक्ती आल्यामुळेच मोक्ष प्राप्ती शक्य आहे. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे मोक्ष प्राप्ती एवढंच न राहता मोक्ष म्हणजे वैकुंठी हरिभक्तीत लीन राहणं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणं असं मत त्यांनी मांडलं. मग होतं कसं? तर आधी एखाद्या गोष्टीची महिमा, त्याचं ज्ञान प्राप्त होतं. त्यातून त्या ज्ञानाला जोडून सत्कर्म, त्यातून अचल भक्ती निर्माण होते. आणि मग त्यातून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणारा मोक्ष मिळतो. आणि हरिभक्तीत लीन होत तो जीव वैकुंठात ईश्वर चरणी तासनतास अर्थात जन्मोजन्म राहतो, मुक्त राहतो. ब्रह्म हे निष्क्रिय असं मत आधीच होतं. पण यांच्या मते विरक्त निष्क्रिय ब्रह्मापेक्षा जीव जगताचा विचार करणारा सर्व गुण संपन्न नारायण हेच ब्रह्माचं खरं स्वरूप आहे. ब्रह्म हे जीव जगतापेक्षा अलिप्त न मानता ते सर्व संपन्न, सर्व गुणसंपन्न नारायण रूपी भक्तवत्सल आहे, कनवाळू आहे असं त्यांचं मत होतं.
हेच ब्रह्म स्वरूप, उत्पत्ती, स्थिती आणि लय याचं कारण तो नारायणच ह्याचा करता करविता आहे. आणखीन एक अतिशय महत्वाची संकल्पना त्यांनी पुढे आणली कारण मूळ कल्पना ही बृहदारण्यकात शरीरी या स्वरूपात मांडलेलीच आहे. तीच त्यांनी पुढे वापरली. चित म्हणजे जीव, अचित म्हणजे जड जगत आणि ब्रह्म म्हणजे नारायण, हे तिन्ही वेगवेगळे आहेत. हे मत त्यांनी जरी मांडलं तरी ते शरीरी रूपात आहेत. अविनाशी नारायण हा शरीरी म्हणजे शरीर धारण करणारा आत्म्यासारखाच आहे आणि जीव जगत हे त्याचं शरीर आहे आणि तो त्यांच्या आतला परमात्मा आहे. त्या सर्वांवर या परमात्म्याची निरंकुश सत्ता आहे, पूर्ण ताबा आहे आणि हे सर्व जीव हेच त्याचं शरीर आहे. अर्थात या शरीरात आणि या आत्म्यात भेद असणारच. आपण आत्म्याची चर्चा केली तेव्हा मी या अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली होती की आतलं शरीर कसं आणि आत्मा कसा हा वेगळे असतात, याची चर्चा आपण पूर्वी केलेलीच आहे. यात या शरीरात जड व आजूबाजूचे जड वस्तू आणि आत्म्यात आणि मग आतल्या परमात्म्यात भेद असले तरीही ते एकच आहेत, कारण ते एकत्रितच हा जीवात्मा आहे. तो सर्वाचा करता करविता आहे. हे ब्रह्मस्वरूप सविशेष सर्व गुण संपन्न आहे. नारायण हा त्या महावाक्यासारखा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मम या स्वरूपाचा आहे. म्हणजे तोच अंतिम सत्य आहे, तो ज्ञानरूपी आहे, तो अनंत आहे, असा हा नारायण. तो जगन्नियंता, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र घडवून आणणारा आहे. आणि मग चित अचित हे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते ब्रह्माचे स्वगत भेद आहेत असं मांडण्यात आलं. मग नारायणाचं हे शरीर स्थूल आणि अव्यक्त स्वरूपात ही असू शकतं. त्यामुळे त्या दोघांच्यात द्वैतही आहे आणि एकत्वही आहे. म्हणूनच हे विशिष्ट अद्वैत. एकच शरीर पण अंतर्गत भेद. द्वैत पण विशिष्ट अद्वैत अशी स्थिती. अनेक बाबतीत आजच्या विज्ञानातही अशा संकल्पना मांडण्यात येतात. एक महत्वाची संकल्पना आहे, ज्याला वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कणासारखीही आहे आणि तरंगासारखीही आहे. तरंग हा विचार करून तुम्ही त्याचे सर्व नियम सांगू शकता आणि कण असा विचार करून त्याचे सर्व नियम सांगू शकता. म्हणजेच याला वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी असं म्हटलं जातं. मग विशिष्ट स्थितीत हे तरंग स्वरूपात असतात आणि विशिष्ट स्थितीत हे कण स्वरूपात असतात. म्हणजे आजच्या विज्ञानातल्या संकल्पना ह्या तेव्हाच्या संकल्पनांसारख्याच आहेत, फक्त त्याची सुधारित आवृत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. या नारायणाची अनेक वैशिष्ट्य सांगितली गेली, रामानुजांनी सांगितली.
तो निष्क्रिय भावना विरहित नाही. तो करुणानिधी करुणासागर आहे. तो स्थूल रूपात आणि चैतन्य रूपात ही आहे. सविशेष सर्व गुण संपन्न असा हा नारायण. दोन्ही स्थितीतला शरीरी आणि जीव जगत यांच्यातही असलेला, त्यात स्वगत भेदही आहेत आणि त्याच्यात स्वतःच असं वेगळेपण ही आहे. मग हा आपल्याला जाणवतो कसा? मग तो कसा जाणवतो हे सांगण्यासाठी रामानुजांनी या सगुण ब्रह्मा किंवा ईश्वराच्या किंवा नारायणाच्या 5 साकार स्वरूपात तो आपल्याला जाणवतो असं सांगितलंय. त्याचं पहिलं रूप म्हणजे परब्रह्म वासुदेव. अर्थात वैष्णव पंथाचा प्रभाव जास्ती असल्यामुळे यात ते अनेक विचार आणि अनेक संकल्पना वैष्णव कल्पनांना जोडूनच आहेत, हे आपण बघितलंच पाहिजे. मग हा परब्रह्म म्हणजे वासुदेव, सर्वांचा रक्षक, नियंता, सर्व गोष्टींमागची प्रेरणा म्हणजे हा वासुदेव. तो अर्जुनामागची प्रेरणा कसा, हे गीतेत आपण बघितलेच आहे. गीता हेच त्याचं स्वरूप आहे. यातला दुसरा भाग म्हणजे हे ब्रह्म व्यूह स्वरूपात जाणवतं, म्हणजे विविध रूपात ते आपल्याला आपल्या पुढे येतं. अर्थात वैष्णव मताप्रमाणे त्यामुळे संकर्षण या स्वरूपात तो बलरूपी आहे. प्रद्युम्न या स्वरूपात तो ऐश्वर्यदायी असा आहे आणि अनिरुद्ध या स्वरूपात तो वरदायी शक्ती असलेला आहे. आणि मग तिसरा प्रकार म्हणजे तिसरं रूप म्हणजे ज्याला विभव असं म्हटलं जातं. विभव म्हणजे अवतार स्वरूप, विशिष्ट उद्देशाने घेतलेला अवतार म्हणजे विभव. तो कसा, हे गीतेत 4थ्या अध्यायात त्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आपल्याला माहितीच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भारत ऑफकोर्स इथे भारत देश नसून अर्जुनाचं नाव आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्याचा दुसरा भाग म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग कशासाठी आणि मी काय करणार हे त्यांनी सांगितलं या अवतार स्वरूपात, की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि अधर्म पुढे यायला लागेल, तेव्हा तेव्हा हे भरता मी परत जन्म घेईन आणि सगळ्यांच्या समोर येईन आणि मग काय करेन तर धर्माची पुनर्स्थापना करीन आणि अधर्माला थांबवीन असं म्हणत नाही, अधर्माचा विनाश करीन, दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करीन आणि धर्म परत पुनर्स्थापित करीन. आणि मग याच्यासाठी जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा प्रत्येक युगात मी जन्म घेईन, असं हे या अवतार स्वरूपाचं महत्व. आणि मग चौथं स्वरूप त्याला अंतर्यामी असं म्हटलंय, म्हणजे प्रत्येकाच्या आत असणारा तो परमेश्वर. त्या 2 पक्षी वगैरे संकल्पना मी गेल्या वेळेस कधीतरी एक काही महिन्यांपूर्वी सांगितल्या होत्या. आत्म्याची चर्चा करतानाही काही गोष्टी सांगितल्या होत्या. तोच हा आतमध्ये असलेला
अंतर्यामी परमेश्वर. प्रत्येकाच्या आत, प्रत्येकातल्या प्रत्येक गोष्टी जाणणारा. म्हणूनच आपले संत काही वेळेस म्हणतात की तुला काय सांगायचं मी, तू सर्व जाणतोस, कारण तू माझ्या आत आहेस. तुला सर्व माझे क्लेश, माझे दुःख, माझे त्रास माहितीच आहे. कारण तो सर्व जाणणारा असा हा अंतर्यामी परमेश्वर, परमात्मा. आणि मग पाचवा प्रकार म्हणजे अर्चावतार असं त्याला म्हटलेलं आहे. ज्याची अर्चना करता येईल अशा स्वरूपात लोकांच्या समोर असलेला, मूर्ती स्वरूप, भक्तीसाठी असलेला, पूजनासाठी असलेला आधार. एक शब्द मी पूर्वी सांगितला तोच आलंबन. म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणं कठीण असेल तर त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप देणं, त्याच्यासाठी काहीतरी आधार लागतो, ते आलंबन लागतं. तो हे विग्रह स्वरूप, माझ्या मनातल्या देवाचं प्रकट स्वरूप म्हणजे हे मूर्त स्वरूप, असा हा पाचवा भाग. अशा ह्या 5 स्वरूपात हे नारायण रूपी परब्रह्म आपल्या समोर असतं. अव्यक्त स्वरूपात विश्व नियंत्रण आणि स्थूल स्वरूपात विश्व निर्मिती, हे दोन्ही कार्य तो करत असतो. तोच सर्वाच्या मागचं चैतन्य आहे, तोच सर्वांचा अंतर्यामी आहे. मग आणखीन काही कल्पना मांडताना असं म्हटलेलं आहे की प्रलयात जीव हे संकोच पावतात आणि उत्पत्तीत आणि स्थितीत त्यांचा विकास होतो. कारण एकाच ऊर्जेपासून या सर्वांची निर्मिती झाली आहे आणि ती ऊर्जा म्हणजेच परब्रह्म नारायण. आणि अंती सर्वांचा विलय अपेक्षित आहे. या कल्पनांचा जोड जर आपण आत्ताच्या विज्ञानाला दिली तर 2 शब्द आहेत. एक बिग बँग आणि दुसरा बिग क्रंच. सर्वाची निर्मिती या एका क्षणी एका मूळ ऊर्जेच्या स्रोतापासून झाली आणि त्यातनं हे सर्व ब्रह्मांड निर्माण झालं. आणि मग ते आधी लहान होतं, ते पसरलं, मोठं होत गेलं. बृहम ही जी कल्पना आहे ही त्यातलीच. आणि मग शेवटी असं म्हटलं जातं, अनेक तत्व, अनेक पद्धती आहेत, त्याची चर्चा आपण नंतर विज्ञानात कधीतरी करू. पण बिग क्रंच ही कल्पना ही आहे की सर्व शेवटी कोलॅप्स होऊन एकत्र येणार आहे, म्हणजे ते हळूहळू हळूहळू परत एकत्र येऊन विलीन होणार आहे. ही बिग क्रंच ही कल्पना आहे. तर त्यामुळे अशा 2 प्रकारे, आणि ती कल्पना आपल्या विद्वानांनी अनेक शतकांपूर्वी मांडलेली आहे. रामानुजांच्या मते सर्व ज्ञान हे सत्यच असतं. स्वप्नावस्थेत जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला होणारे भास हे तिथे तसेच सत्यच वाटत असतात. त्यामुळे इथल्या जगतात आपल्याला जे जाणवतंय ते आपल्या दृष्टीने इथे हेच सत्य आहे. आणि मग भक्ती आणि भक्त ह्याच्याबद्दलच्याही कल्पना मी मगाशी सांगितल्या त्याच्या पुढच्या पायरीच्या, त्याही त्यांनी मांडलेल्या आहेत. की भक्ती ही ज्ञानमय स्थिती आहे. मी अज्ञानातनं भक्ती येऊ शकत नाही, ती ज्ञानातनच येते. आधी एखाद्या गोष्टीचं, एखाद्या महिमेचं ज्ञान आपल्याला होतं. ही 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 देवाची महिमा असेल, परब्रह्माची महिमा असेल, एखाद्या स्वरूपाची महिमा असेल, मग हे ज्ञान आलं की त्यातनं भक्ती निर्माण होते. आणि मग त्यातनंच मोक्ष आणि मुक्ती ह्या ज्या कल्पना आहेत त्या जोडून पुढे येतात. मग ती परब्रह्माचं ज्ञान असेल तर त्यातनं पराभक्ती निर्माण होते आणि मग त्यातनंच मोक्ष प्राप्ती होते. आपल्या खालच्या पातळीवरही हे होत असतो हो. 40-50 वर्षापूर्वी कोण मोदीजी, मला काही माहितीच नव्हतं. मग हळूहळू त्यांच्याबद्दलचं ज्ञान या गेल्या 20 वर्षात जेव्हा पुढे आलं, तेव्हा ही ज्ञानमय स्थिती आल्यानंतर
त्यांची महिमा समजली, त्यांचा मोठेपणा समजला. मग त्यातनं निर्माण झाली ती भक्ती. त्यातनं निर्माण झाली ती त्यांच्याबद्दलची ओढ, ही जाणीव की काय करता येईल आणि काय करता येणार नाही. म्हणजे त्याला जोडून कर्म आलं. आणि ही महिमा पुढे आल्यानंतर ही एकाग्र भक्ती झाली. मग त्याच्यानंतर असं जाणवलं की अरे, बाकीच्या नेत्यांना काहीच अर्थ नाही. ही एकाच दृष्टीने असलेली भक्ती, अचल भक्ती, याची निर्मिती होते. ही साधी घटना आहे, एकाचा सामान्य माझ्यासारख्या माणसाच्या बाबतीत घडणारी. ती जर ईश्वराला जोडून सुरू झाली, तर त्यातनं जे संत महात्मे पुढे जातात आणि शेवटी अंतिम मोक्षाला पोचतात, तीच घटना, ती पुढची पायरी आहे. आपल्यालाही अनेक अनुभव येत असतात. मग जेव्हा जेव्हा आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करतो या वाङ्मयाच्या बद्दल, तेव्हा असं जाणवतं की काही गोष्टी मांडल्या गेल्या, त्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा का नाही? त्यातनं निर्माण झाली ती, त्याची चर्चा मी पूर्वी केली, ती प्रमाणं. 6 विविध प्रकारची प्रमाणं आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे. पण या प्रकारात त्यांनी असं म्हटलं आहे की 3 प्रमाणं ही अतिशय महत्वाची. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्या इंद्रियातनं जे ज्ञान आपल्याला मिळतं ते. मग त्याच्याहून गौण थोडंसं, ते म्हणजे अनुमान. यत्र यत्र वह्नी तत्र तत्र धूम्र. त्याच्याऐवजी जिथे जिथे आग आहे, तिथे तिथे धूर, असं न विचार करता, जर धूर दिसला असेल तर तिथे आग आहे ह्याची जाणीव होणं किंवा ह्याचं अनुमान काढणं, हा दुसरा प्रकार. पण हा अनुमान दरवेळेस बरोबर असेलच असं नाही. त्यामुळे ह्याला त्यांनी गौण मानलं. आणि तिसरा प्रकार म्हणजे शब्द प्रमाण. पण शब्द प्रमाणाच्या बाबतीत रामानुजाचार्यांनी असं म्हटलंय की श्रुती स्मृती पुराणांबरोबरच वैष्णव ग्रंथ जे आहेत आणि जे संत परंपरेने निर्माण केलेले ग्रंथ आहेत, त्यांनाही प्रमाण म्हणून वापरलं पाहिजे, अशी त्यांची प्रमाणांबद्दलची संकल्पना. याच्या व्यतिरिक्तही काही वैष्णव संकल्पना पुढे त्यांनी मांडल्या. त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे लक्ष्मीचं महत्व. त्यांच्या मते लक्ष्मी किंवा श्रीच्या कृपेशिवाय भगवत प्राप्ती नाही, अशी या सर्व भक्तांचीच भावना होती. शक्तीशिवाय शक्तिमानाची प्राप्ती नाही, अशी याच्या मागची भावना होती. जीव जगत आणि ब्रह्म यांच्यातील विशिष्ट अद्वैताबद्दल बोलताना ते आणि उदाहरणही देतात. एक संकल्पना त्यांनी मांडली म्हणजे सूर्य आणि सूर्यकिरण. सूर्यापासून सूर्यकिरण निघतात, जसं नारायणापासून जीव निर्मिती होते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याच्यात द्वैत नाही, विशिष्ट अद्वैत आहे, असं त्यांचं मत होतं. आणि आज विज्ञानाच्या बाबतीत विचार केला तर ते जवळपास खरं नाही का, की सूर्यातनं सूर्यकिरण जे बाहेर पडतात, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि या सर्वाच्या मागे परत मी मगाशी सांगितली तसेच वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी आहेच. त्यामुळे विशिष्ट स्थितीत ते दोन्ही एकच आहेत. पण सूर्यकिरण म्हणजे सूर्य नव्हे. त्यामुळे ह्यात जे जाणवतं ते विशिष्ट अद्वैत. आजच्या दृष्टीने विचार केला ना, तर ह्यात कितीतरी आपल्याला छान उदाहरणं सहज लक्षात येण्यासारखी आहेत. एक म्हणजे गणितातलं, ज्यांना विज्ञानाची थोडीशी माहिती आहे त्यांना मी आठवण करून देतो की सेट थेअरी जी असते आपली, एक सुपरसेट असतो, तो म्हणजे नारायण, आणि त्याचे सबसेट्स असतात, ते म्हणजे जीव आणि जगत. म्हणजे हे सबसेट्स हे सुपरसेटचा भाग असतातच, पण
ते त्याच्यापासून थोडेसे वेगळे असतात. ते पूर्णपणे सुपरसेट होऊ शकत नाहीत. कुठलाही जीव हा पूर्णपणे नारायण होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यात अद्वैत जरी असलं तरी तो पूर्णपणे नारायण होऊ शकत नाही. तो वेगळाच राहतो, असं रामानुजांचं म्हणणं होतं. ही सेट थेअरी झाली. पण आपण साध्या जॉग्रफी मधनं विचार करू ना. भारत म्हणजे काय? सगळे वेगवेगळ्या स्टेट्स, राज्य म्हणजे भारत का? जॉग्रफी म्हणजे भारत का? नद्या नाले डोंगर दऱ्या म्हणजे भारत का? का नाही सगळे सगळे भारतातली माणसं आणि त्यांचे विचार म्हणजे भारत? मग महाराष्ट्र म्हणजे भारत का? मग मी महाराष्ट्राच्या बाहेर असलो तरी मी महाराष्ट्रच आहे का? आणि मग मी भारतच आहे का? का मी भारताचाच भाग आहे? या पद्धतीने मी आणि महाराष्ट्र हे भारताचेच भाग आहेत. ते कुठे किंवा भारतच आहेत, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते विशिष्ट अद्वैत. पण महाराष्ट्र किंवा मी हा भारत होऊ शकत नाही. आणि त्यांच्यात द्वैत आहेच, ते वेगळे आहेतच. एक खूप मोठा, एक खूप महान, आणि दुसरा हा त्याचा क्षुल्लक छोटासा भाग. ते दोन्ही सारखे पूर्णपणे होऊच शकत नाही. मग मी भारतात नसलो तरी मी भारतीय राहत नाही का? राहतो की. मी आज पुण्याच्या बाहेर आहे, मी आज भारताच्या बाहेर आहे, मी दुसऱ्या गावात आहे कुठेतरी. मग मी भारतीय नाही का? मी आहे. मी त्याला जोडलेलाच आहे. पूर्णपणे जोडलेला नसलो शरीराने तरी वेगळ्या पद्धतीने जोडलेलाच आहे. त्याचाच भाग आहे, तसाच राहणार आहे. मग ह्या ज्या संकल्पना आहेत त्याच विशिष्ट अद्वैतातल्या आहेत. काही बाबतीत अद्वैत, पण तरीही द्वैत, अशा दोन्ही गोष्टींचा विचार ज्याच्यात आहे तसं हे विशिष्ट अद्वैत. मग जीव आणि ब्रह्म वेगवेगळे, जगत आणि ब्रह्म वेगवेगळे. या प्रत्येकात स्वतःचेही गुणविशेष आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात काहीतरी सारखेपणा पण आहे. ह्या गोष्टी लक्षात येणं हा यामागचा भाग आहे. कधी द्वैत तर विशिष्ट ठिकाणी अद्वैत, असा हा भाग. मग भक्त आणि देव ह्यांच्या संकल्पना मांडतानाही त्यांनी हाच विचार पुढे मांडला. ते म्हणले की मोक्ष मिळाला म्हणजे जिवंतपणी मोक्ष मिळण्यापेक्षा जर एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्ती झाली म्हणजे काय झालं? तर तो अनंतात विलीन झाला असं आपण जरी म्हणत असलो तरी तो वैकुंठ लोकी जातो आणि वैकुंठ लोकी जाऊन परमात्म्याच्या चरणी सतत वास करण्याची क्षमता त्याला प्राप्त होते. तो तिथेच राहतो, त्याच्यातच लीन राहतो, त्याच आनंदात राहतो, पण तो पूर्णपणे परमात्म्याचा भाग होत नाही. तो वैकुंठी राहतो, वैकुंठ लोकी राहतो. अशी भावना मुक्तीबाबतची. अशा अनेक संकल्पना आहेत त्यांनी ज्या मांडल्या त्या लोकांपर्यंत सहज पोचल्या आणि मग या विशिष्ट अद्वैतालाही महत्व प्राप्त झालं. मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल ते तुम्हाला आवडलं असेल तर ह्याच्याबद्दल आणखीन थोडंसं वाचा, आणखीन थोडीशी माहिती जमा करा. रामानुजारांनी आणखीन काय काय म्हटलंय त्याच्याही चर्चा करा. आणि आणखीनही महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याही विचार करा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माहिती स्वतःकडे न ठेवता ती लोकांपर्यंत पोचवा आणि ती वाढवून चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांच्या पर्यंत पोचवली तर मला जास्ती आनंद होणार आहे. या एवढ्याच प्रकारचा विचार म्हणजे द्वैत, अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत, एवढे 3च विचार पुढे आले असं नाही. याच्या व्यतिरिक्तही काही वेदांताचे विचार पुढे आले. त्याची थोडक्यात चर्चा मी पुढच्या वेळेस करणार आहे. तोपर्यंत
नमस्कार.